Good morning, student. Today I discuss about the next part in rotation motion, that is law of conservation of angular momentum. In previous lecture, we discussed the concept of angular momentum, relation between torque and angular momentum, relation between angular momentum and moment of inertia. All these parts we discussed in the previous lecture. Today's lecture we discuss the concept of law of conservation of angular momentum. आता बघा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघण्याच्या अगोदर आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम बघितलं. कुठे बघितलंय तो लॉज ऑफ मोशन मध्ये. मग लिनियर मोशन मध्ये लिनियर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आपण काय सांगतो, ज्यावेळेस आपण एखाद्या सिस्टीमवरती ऍक्ट होणारा एक्सटर्नल फोर्स, एखाद्या सिस्टीमवरती ऍक्ट होणारा एक्सटर्नल फोर्स हा जर 0 असेल तर त्या सिस्टीमचं लिनियर मोमेंटम जे आहे ते काय असतं, कॉन्झर्व्ड असतं. व्हेन एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन ए सिस्टीम इज 0 देन द लिनियर मोमेंटम ऑफ दॅट सिस्टीम इज कॉन्झर्व्ड. म्हणजे एखाद्या सिस्टीमवरती अप्लाय केलेला एक्सटर्नल फोर्स हा जर 0 असेल, म्हणजे आपण सिस्टीमवरती कोणत्या प्रकारचा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतच नाही, मग त्या सिस्टीमचं लिनियर मोमेंटम जे आहे ते कसं असतं, कॉन्झर्व्ड असतं. मग सेम एनालॉजी, कारण तुम्हाला माहिती फोर्स अँग्युलर मोमेंटम मध्ये, सॉरी लिनियर मोशन मध्ये आणि अँग्युलर मोशन मध्ये, लिनियर मोशन मध्ये आपण फोर्स यूज करतो तर त्याचा एनालॉगस अँग्युलर मोमेंटम मध्ये त्याला आपण टॉर्क असं म्हणतो, अँग्युलर मोशन मध्ये त्याला टॉर्क असं म्हणतो. हा टॉर्क आपण यूज करतो. मग आता इकडे स्टेटमेंट काय आहे बघा, तिथे काय होतं, वेन नो एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन ए सिस्टीम, इकडे काय नो एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन ए सिस्टीम, देन the angular momentum of that system is constant. Okay, so firstly we consider on statement no external torque acting on a system, then the total angular momentum, the angular momentum of that system is constant. म्हणजे काय, जर आपण एखाद्या सिस्टीमवरती कोणत्या प्रकारचा टॉर्क जर अप्लाय केला नाही तर त्या सिस्टीमचं अँग्युलर मोमेंटम जे आहे ते काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार, ते तेच असणार, चेंज होणार नाही. कॉन्सेप्ट लक्षात तुमच्या. ओके, तर आपण त्याचं मॅथमॅटिकल प्रूफ बघूया. ओके, तर इथं आपण असं सांगितलं की टॉर्क 0 आहे. ओके, सो वी नो रिलेशन बिटवीन angular momentum and torque. Okay, मग तुम्हाला माहिती आहे, that is torque is equal to rate of change of angular momentum with respect to time. तर आपण टॉर्क असं म्हणतो, ते तुम्हाला आपण रिलेशन बघितलं प्रिव्हियस लेक्चर मध्ये. मग आता टॉर्क 0 आहे, that is torque is equal to 0 is equal to df upon dt. मग हा dt आपण इकडे घेतला तर काय होईल, that implies dl is equal to 0. Okay, and we take the integration on both sides, then we get dl is equal to constant. तुम्ही जर इंटिग्रेशन टाकलं, 0 चं इंटिग्रेशन टाकलं तुम्हाला कॉन्स्टंट मिळेल. ओके, सो L is equal to constant. That means angular momentum. That means angular momentum is constant. Angular momentum constant याचा अर्थ काय होतो, that is L is equal to L1 is equal to L2 is equal to constant. आता तुम्हाला माहिती आहे, but L is equal to I2 omega. Therefore तुम्ही राईट करू शकता, that is I1 omega 1 is equal to I2 omega 2 is equal to constant. This is the relation between angular momentum and moment of inertia. पण त्या इक्वेशन आपण जर यूज केला, L is equal to I omega, so L1 I1 omega 1 and is equal to I2 omega 2 is equal to constant. म्हणजे जर सिस्टीमवरती आपण कोणत्या प्रकारचा टॉर्क जर अप्लाय केला नाही तर त्या सिस्टीमचा अँग्युलर मोमेंटम काय राहील,
कॉन्स्टंट राहील. मग आता एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर आता बघा, सपोज अर्थ इज रोटेटिंग अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. ओके, आपली अर्थ जी आहे, आपण सन घेऊया सेंटरला आणि आपली अर्थ जी आहे ती सन भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय होत राहते, रोटेट होत असते. ओके, मग हा तुमचा काय सन, त्याचा फोकल पॉईंट असतो अर्थ. मग आता सन पासूनचं हे जे डिस्टन्स आहे, त्या डिस्टन्स आपण पीरिजी असं म्हणतो, तरी त्याला आपण R1 डिस्टन्स म्हणूयात. आणि सिस्टम पासून लार्ज डिस्टन्स त्याला आपण अपोजी असं म्हणतो, अपोजी पॉईंट त्याला म्हणतो पीरिजी पॉईंट. पण ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस अर्थ जी आहे, आपली अर्थ जी आहे ती रोटेट होत पुढे येते पीरिजी या पॉईंटला येते, त्यावेळेस सन पासून अर्थचं जे डिस्टन्स आहे ते कमी असते. म्हणजे ऑब्वियसली मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो ह्या पॉईंटला डिक्रीज होतो. मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी डिक्रीजेस and angular velocity will be decreases. आणि त्यावेळेस अर्थ रोटेट होत पुढे जाते, अपोजिट पॉईंटला जाते, त्यावेळेस डिस्टन्स इन्क्रीज होतो. डिस्टन्स इन्क्रीज झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया होणार आहे, इन्क्रीज होणार आहे आणि अँग्युलर वेलोसिटी काय होते, इथं डिक्रीज होते. परंतु ह्या दोघांचा जो प्रोडक्ट आहे, इथं समजा अँग्युलर मोमेंटम 2, तर इथे किती, सपोज अँग्युलर वेलोसिटी 4 ने इन्क्रीज झाली, तर इथे काय झालं, अँग्युलर मोमेंटम आता मोमेंट ऑफ इनर्शिया 4 झाला आणि अँग्युलर वेलोसिटी झाली 2 झाली. या दोघांचा प्रोडक्ट झाला 8 × 8. कॉन्सेप्ट लक्षात येईल तुमच्या. म्हणजेच काय, अँग्युलर मोमेंटम काय आहे, अपोजिट पॉईंट आणि पीरिजी पॉईंट कसं आहे, कॉन्स्टंट किती ते 8 आहे. पण इथं काय झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला, अँग्युलर वेलोसिटी काय झाली, डिक्रीज झाली. इथं काय झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज झाला, अँग्युलर वेलोसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. मोमेंट ऑफ इनर्शिया का बरं डिक्रीज झाला, कारण डिस्टन्स कमी झालं सन पासून. मोमेंट ऑफ इनर्शिया I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग डिस्टन्स इन्क्रीज झालं, ओके, डिस्टन्स काय झालं, इन्क्रीज झालं. डिस्टन्स काय झालं, इन्क्रीज झालं, डिक्रीज झालं. तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज झालं आणि इथं डिस्टन्स इन्क्रीज होता, R2 मोठा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया झाला इन्क्रीज झालं, अँग्युलर वेलोसिटी डिक्रीज झाली. कॉन्सेप्ट लक्षात येते. परंतु तुम्ही जर टोटल जर घेतलं I × ω I × चा प्रोडक्ट म्हणजे काय घ्याल, या दोन्ही पॉईंट कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार. दिस इज एक्झाम्पल ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. आपण दुसरं एक्झाम्पल घ्या. दुसरं एखादं एक्झाम्पल, सपोज 2 गर्ल्स घेत आपण आणि ते काय होते, स्वतःभोवती रोटेट होते. ज्यावेळेस तिची आर्म जी आहे ती काय करणार आहे, स्ट्रेच करणार आहे, आर्म स्ट्रेच करणार आहे. त्यावेळेस ती रोटेट होते आणि तिने काय केले, आर्म स्ट्रेच केले, तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय झाला, इन्क्रीज झाला, अँग्युलर वेलोसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, परंतु I × ω बघा, आपण एक गर्ल घेऊया, दिस वन जस्ट इमॅजिन दैट. ओके, आणि गर्लची जे फिंगरचे आर्म जे आहे ते आता स्ट्रेच केली आणि स्ट्रेच करते काय होते, रोटेट होते, तर ती रोटेट होत राहील. त्यावेळेस इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, इन्क्रीज होणार आहे आणि अँग्युलर वेलोसिटी काय होणार, डिक्रीज होणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने रोटेट होत आहेत, लक्षात का, त्यावेळेस तुमची स्पीड कमी असणार आहे. परंतु ज्यावेळेस ही गर्ल जी आहे तिची फिंगर काय करणार, फोल्ड करणार, फिंगर फोल्ड करणार, त्यावेळेस त्याची स्पीड जो आहे आणि तिचा राईट हँड जी आहे, दुसऱ्या हँड तिचा राईट लेग जो आहे, तो लेग जी आहे ती लेग दोघं एकोणाच्या जवळ आणणार आणि तुमची सिच्युएशन अशी असेल. ओके, तिने काय केली, तिची दोन्ही जी लेगची होती ती एकोणाच्या जवळ आणणार अशा पद्धतीने. इथे ही लेग जी आहे ती कशी दूर आहे, इथे ही लेग जी आहे ती एकोणाच्या जवळ आहे आणि तिने आता तिची आर्म जी आहे ती काय केली, तिने फोल्ड केली आणि ती रोटेट होते. त्यावेळेस तिचा स्पीड जो आहे, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्टन्स काय झालं, डिक्रीज झालं. मोमेंट ऑफ इनर्शिया होणार आहे, डिक्रीज होणार आहे, पण अँग्युलर वेलोसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार. आणि दोन्हीचा जो प्रोडक्ट असणार म्हणजे इथं I × ω इथं I × ω कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार. दिस इज म्हणजे कोणत्या प्रकारचा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला नाही, लक्षात. आणि एक्सटर्नल टॉर्क किंवा एक्सटर्नल फोर्स न अप्लाय न होता I × ω याचा प्रोडक्ट जो आहे तो ऑलवेज काय असतो, कॉन्स्टंट असतो. यालाच म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, जसे आपण लिनियर कायनेटिक एनर्जी बघतो, तर इज फॉर्म्युला ऑफ लिनियर कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv². पण ज्यावेळेस बॉडी लिनियर पाथमध्ये, स्ट्रेट लाईन पाथमध्ये मूव्ह होत असते, त्यावेळेस त्या पार्टिकलचं किंवा त्या बॉडीचा मास या आणि त्याची लिनियर वेलोसिटी v म्हणजे 1/2 mv² घेतला की आपल्याला काय मिळते, कायनेटिक एनर्जी मिळते. परंतु जर आपल्याला पार्टिकल जर रोटेट होत असेल आणि त्याची जर
रोटेशनल कायनेटिक एनर्जी जर फाइंड आउट करायची जर असेल तर ती कशामध्ये कॅल्क्युलेट करणार ते आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो स्टार्ट. दॅट इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी. तर मग आपण एक रिजिड बॉडी घेऊया. रिजिड बॉडी, सपोज दिस इज अ रिजिड बॉडी हॅविंग एनी शेप. आणि हे रिजिड बॉडी जे आहे ही एका ऍक्सिस मध्ये रोटेट होते. ओके, त्या ऍक्सिस मध्ये ज्यावेळेस रोटेट होईल त्यावेळेस जे अँगुलर वेलोसिटी जी आहे ती ओमेगा आपण इथे घेतोय. आता ही रिजिड बॉडी जी आहे ती n नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेली. सपोज दिस इज फर्स्ट पार्टिकल हॅविंग मास m1 आणि त्याचं डिस्टन्स जे आहे ते या ऍक्सिसच्या पासून r1 एवढं डिस्टन्स आहे. आपण सेकंड पार्टिकल घेतला त्याचा मास किती, सपोज m2 आणि तो ह्या ऍक्सिस पासून किती डिस्टन्स होते, r2 एवढा डिस्टन्स होते. आणि नंतर आपण n नंबर ऑफ पार्टिकल घेऊया. म्हणजे n नंबर ऑफ पार्टिकल पासून ही रिजिड बॉडी बनली. तो किती डिस्टन्स होते, तर r1 एवढा डिस्टन्स होते. तर बघा मित्रांनो, आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता आपण पाठीमागच्या लेक्चर सांगितलं ज्यावेळेस एखादी बॉडी ज्यावेळेस रोटेट होत असते, एखादी बॉडी काय होत असते, रोटेट होत असते. जस्ट तुम्ही इमॅजिन दॅट दिस पेन विल बी रोटेट. त्यावेळेस ह्या पेनवरचा प्रत्येक पॉइंट ओके कोणते मोशन अटेंड करणार आहे, तर सर्क्युलर मोशन अटेंड करणार आहे. म्हणजे इथे m1 पार्टिकल जो आहे तो सर्क्युलर मोशन अटेंड करणार आहे, m2 पार्टिकल सर्क्युलर मोशन अटेंड करणार आहे, m3 पार्टिकल सुद्धा काय करणार आहे, सर्क्युलर मोशन करणार आहे, mn हा पार्टिकल सुद्धा काय करणार आहे, सर्क्युलर मोशन अटेंड करणार आहे. परंतु त्यांचं डिस्टन्स जे आहे r1 r2 r3 किंवा rn हे प्रत्येक म्हणजे ज्या सेंटर पासून हे जे डिस्टन्स आहे ऍक्सिसच्या सेंटर पासून हे जे डिस्टन्स आहे ते कसं डिफरंट आहे. मग आता जर हे पार्टिकल सर्क्युलर मोशन अटेंड करणार आहे तर त्या पार्टिकलला एक वेलोसिटी असते, म्हणजे लिनियर वेलोसिटी. पहिल्या पार्टिकलची लिनियर वेलोसिटी v1 म्हणतो, सेकंड पार्टिकलची वेलोसिटी v2 म्हणतो, थर्ड पार्टिकलची वेलोसिटी v3 आणि लास्ट पार्टिकलची वेलोसिटी vn. ओके, ज्यावेळेस इथं रोटेट होती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना m1 पार्टिकलची लिनियर वेलोसिटी v1, m2 पार्टिकलची वेलोसिटी v2 आणि n पार्टिकलची वेलोसिटी vn. आता v1 v2 v3 हे कशा असणार, डिफरंट असणार. का बरं, कारण तुम्हाला माहिती आहे v is equal to r ओमेगा. v is equal to r ओमेगा म्हणजे r प्रत्येक ओमेगा सारखा आहे सगळ्यांसाठी. परंतु कारण जी रिजिड बॉडी आहे ती कॉन्स्टंट अँगुलर स्पीड किंवा कॉन्स्टंट अँगुलर वेलोसिटी काय होत आहे, रिव्हॉल्व होत आहे. परंतु प्रत्येक पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे सेंटर पासून कसं आहे, डिफरंट. म्हणून v1 वेगळा असणार आहे, v1 इज नॉट इक्वल टू v2, v2 इज नॉट इक्वल टू v3. म्हणजे डिफरंट लिनियर वेलोसिटी प्रत्येक पार्टिकल काय होणार आहे, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणार आहे ज्यावेळेस ही पूर्ण सिस्टीम किंवा ही रिजिड बॉडी ज्यावेळेस रोटेट होईल. आपण राईट पुढे आन्सर म्हणूया रिजिड बॉडी consists of n numbers of particles having masses m1, m2 and so on. m1 situated at a distance r1 r2 that is rn from axis of rotation. The linear velocity, the linear velocity of particle, first a particle having mass m1. आता पहिला पार्टिकल ज्यावेळेस मूव्ह होणार त्याची लिनियर वेलोसिटी आपण कॅल्क्युलेट जर केली तर लिनियर वेलोसिटी सर्क्युलर मोशन मध्ये काय मिळेल, v1 is equal to r1 into omega. Similarly second particle ची वेलोसिटी v2 किती, r2 into omega and so on. vn किती मिळेल आपल्याला, rn into omega. आपण इथे जर कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली. ओके, नाउ कायनेटिक एनर्जी of particle having mass m1 is अब पहिला पार्टिकल कायनेटिक एनर्जी काय मिळेल, 1/2 m1 v1 स्क्वेअर. पण v1 ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला, v1 किती तुमचा r1 ओमेगा, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. मग काय
पार्टिकल किती मिळाला आपल्याला 1/2 m1 v1 च्या ऐवजी मग r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. मग अशा सिमिलरली kinetic energy of second particle there is now 1/2 second particle of mass m2 into r2 square into omega c and so on. आपण n numbers of particles ची kinetic energy फाइंड केली तर ही मिळेल आपल्याला 1/2 mass is n particles m आहे rn square आणि तिची angular velocity omega c. मग आता आपण टोटल आपलं टार्गेट आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर टोटल रोटेशनल एनर्जी रोटेशनल काइनेटिक एनर्जी फाइंड करायची. मग असं म्हणूया टोटल रोटेशनल काइनेटिक एनर्जी of rigid body rotating rigid body total rotational kinetic energy of rotating rigid body is equal to total kinetic energy आपण rotational kinetic energy म्हणूया के r is equal to मग सगळ्यांची सम सही के फर्स्ट काइनेटिक एनर्जी सेकंड काइनेटिक एनर्जी प्लस सो ऑन प्रत्येक पार्टिकलची काइनेटिक एनर्जी त्यांची सगळ्यांची काय सम. आता प्रत्येक पार्टिकलची व्हॅल्यू असेल काइनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे पहिल्या पार्टिकलची काइनेटिक एनर्जी m1 r1 स्क्वेअर into ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर into ओमेगा स्क्वेअर प्लस 1 प्लस लास्ट पार्टिकलची 1/2 m n rn ओमेगा स्क्वेअर. आता आपण इकडे जर बघितलं इथून कॉमन काय आहे कॉमन तर 1/2 and ओमेगा स्क्वेअर 1/2 and ओमेगा स्क्वेअर इन कॉमन ब्रॅकेट मध्ये राहील m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस so on प्लस mn rn स्क्वेअर. मग आता आपल्याला माहिती आहे दिस टर्म याला काय म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. Product of mass and sum of product of mass and square of distance. Sum of product of mass and square of distance from the axis of rotation. आता तुमचं moment of inertia माहिती काय राहील करू शकता kinetic energy is equal to 1/2 I omega square into I that is 1/2 I omega square and this is the expression for the rotational kinetic energy. So rotational kinetic energy हमारा expression क्या है? Rotational kinetic energy कितनी वैल्यू? 1/2 I omega square. So this is the derivation of rotational kinetic energy. आता rotational kinetic energy आपण various form में राइट कर सकते हैं various form में. Okay? आता आपने पहला फॉर्मूला में rotational kinetic energy is equal to 1/2 I omega square. But I is equal to क्या? In terms of radius of direction mk square okay तो ये इक्वेशन आपण असे राइट करू शकतो rotational kinetic energy that is 1/2 m k square into omega square कॉन्सेप्ट समजले ओके अंशुल होते आणखी कसं राइट करू शकतो आपण दिस अनदर वे in terms of radius of direction. आता तुम्हाला माहित आहे की I is equal to किंवा L is equal to I omega or L is equal to I omega in terms of angular momentum. So I is equal to L upon omega. ही व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली I ची काय मिळेल बघा रोटेशनल कायनेटिक एनर्जी के R is equal to 1/2 L upon omega this value I value into omega square 1 omega 1 omega get cancel so kinetic energy of rotational motion 1/2 L into omega or L omega by 2 conservation okay so this is the various form of rotational kinetic energy in terms of angular momentum L omega by 2 got it समझते हैं L is equal to I omega I check करके I is equal to L upon omega so if substitute then we get the
1/2 L omega or L omega by 2. This is the another formula for the rotational kinetic energy. So this is the phenomena of rotational kinetic energy.